चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यानंतर नांदेड लोकसभेच्या सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। त्यामुळे आता नांदेडकर काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांना पाठिंबा देणार की काँग्रेसमधील फुटीचा फायदा घेत भाजपचे प्रतापराव चिखलीकर पुन्हा एकदा खासदार होणार, जाणून घेऊयात। लागली पैस एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मतदान तर झालंय, आता प्रतीक्षा आहे ते निकालाची आणि म्हणूनच टपरीवरती, हॉटेलमध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी सध्या चर्चा आहे की कोण निवडून येणार। जशी सर्वांमध्ये चर्चा आहे तशी ती नांदेड जिल्ह्यातही पत्रकारांमध्ये देखील कोण निवडून येणार याची चर्चा आहे। खरं तर नांदेडमध्ये काँग्रेस आणि उमेदवाराच्या भाजपामध्ये स्पर्धा झाली, परंतु नशीब जे आहे ते लागले टांगणीला अशोक चव्हाणांचं, कारण ते काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये गेलेत। निवडून कोणी जरी येणार असेल तर भवितव्य अशोक चव्हाणांचं ठरणार आहे। आपल्यासोबत नांदेडचे नामवंत पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कोण निवडून येणार। काँग्रेस विजयी होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे निवडून येणार आहेत। काँग्रेस विजयी होणार। काँग्रेस उमेदवार विजय होणार। वसंत चव्हाण एकच नाव। भाजप निवडून येईल। भाजप। खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेच विजयी होतील। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भाजपचे चिखलीकर निवडून येतील। आपण बघितलंय की सगळ्यांनी, कोणी काँग्रेस म्हणतंय, कोणी भाजप म्हणतंय, तुमचा उमेदवार का निवडून येईल? दलित, मुस्लिम आणि मराठा समाजाचे मतं आणि नायगाव पट्ट्याच्या जोरावर काँग्रेस विजय। सामान्य मतदारांना राज्यातलं फोडाफोडीचं राजकारण पटलेलं नाही आणि आपल्या देशामध्ये दर 10 वर्षाला परिवर्तन होते। महाविकास आघाडीच्या बाजूनं सर्वसामान्यांना कोल दिला नांदेडमध्ये असं लक्षात येतं। यावेळेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी वोटिंग केलेली आहे। अशोक चव्हाणचा रागसुद्धा मताच्या पेटीतून व्यक्त होण्याची शक्यता नाकारतात नाही आणि SITचा जो रिपोर्ट आहे त्यांनीसुद्धा काँग्रेसच्याच बाजूनी जोर दिलेला आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा सगळ्यात मोठा आपल्या महाराष्ट्रात गाजला, त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिम समाज जो एका जागी एकवटला अशोकराव चव्हाणांचा भाजप प्रवेशामुळे, त्यांना एक ताकद दाखवून द्यायची होती की काँग्रेसनं राजकारण हे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं असताना अचानक अशोकराव चव्हाणांचा BJPतला प्रवेश हा सुद्धा प्रताप पाटील चिखलीकरांसाठी घातक ठरणार आहे। त्यामुळे निश्चितच वसंतराव चव्हाण यांचा विजय होण्याची शक्यता जास्त आहे। वसंतराव चव्हाण 16 वर्ष आमदार होते व त्यांनी तळागाळापर्यंत प्रत्येक समाजापर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे। त्यामुळं त्यांना त्याच्या कार्याची पावती यावेळेस नक्की मिळेल। नांदेडमधून भाजपचं सीट निघेल प्रताप पाटील चिखलीकर, कारण का की OBC समाज हा भाजपकडेच वळलेला आहे आणि दुसरीकडे एकीकडे पाहता की जे मतदार आहे, जे मराठा आरक्षण जो म्हणतात, ते मराठा आरक्षणात तेवढा फरक पडणार नाही। 60, 50, 30, 40 असं काय जे काही होईल ते होईल। मोदी सरकारने विविध योजना आणल्या होत्या, पण भाजपच येणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास योजना, विविध योजना आहेत, राज्य सरकारचं काम आहे। त्याचंच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांचा भाजप प्रवेश आहे आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा जो जनसंपर्क आहे, या सगळ्या बाबीच्या आज घडीला पाहता प्रतापराव पाटील चिखलीकर हेच विजय होतील असं चित्र आज सध्या तरी दिसत आहे। मला असं वाटतं भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत सबका साथ सबका विकास हे जो नारा दिला त्याचा फायदा निश्चितच होईल आणि जातीय समीकरणं जरी काही असं सांगत असतील तरी पण भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षात केलेल्या कामाला पाहून लोक मतदान करतील असं मला वाटतं। मला वाटतं प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जी सभा झाली, त्यामुळे काठावरचं जे मतदान होतं ते भाजपकडे वळलं आणि OBC समाजही बऱ्यापैकी भाजपकडे वळल्यामुळे चिखलीकर हे नांदेडमधून निवडून येतील असं मला वाटतं। खरं तर कुणाचं मत आहे भाजप येईल, कुणाचं मत आहे काँग्रेस येईल, पण आता नेमका नांदेडचा खासदार कोण होणार हे आपल्याला 4 तारखेला कळणारच आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।